तर हॅलो भावांनो, बघू शकता आपल्याला जायचं छत्रपती संभाजीनगर. इथे एक तास थांबलो होतो, त्यानंतर मग मला गाडी भेटली बघा. तर वातावरण इतकं भयानक होतं, अरे बाप रे बाप. म्हणलं विटावाल्यानं म्हणलं विटा झाकून घ्या रे बाबा तुम्ही. त्यांनी काही विटा झाकूनच घेतल्या नाही. म्हणलं जाऊ दे आता, मला काय मी काही बोलणे खावासूर चुपचाप राहिलंच बरं. त्या काकाला म्हणलं खाली बसा. काका काय खाली बसा ना, तर म्हणले पडले गिडले तर ड्रायव्हरला तुम्ही बोलसान तर बोल. नाही म्हणे बोलत. बरं म्हणलं बाबा. मग काय बघू शकता इथे रेतीवर काही रेती घेऊन जावर तुमचं घरगीर बांधायचं राहिलं असेल तर. असा काही विषय नाही, मी काय नाही म्हणत नाही. आपलीसुद्धा नाही बरं का ती. मग काय सिंदखेड आलो. सिंदखेड ते भैयाकडून थोडं खायला घेतलं, बसलो डबल दुसऱ्या गाडीमध्ये. जालन्यामध्ये आलो बरं का. जालन्यामधून धरली दुसरी गाडी मी. मग काय आलो डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर. समोर जो पूल दिसन का तुम्हाला, या पुलाच्या क्रॉस करून मला पलीकडे साईडला गेलो मी डायरेक्ट. इथे दिसला रिक्षा, मला पळत पळत गेलो. रिक्षा धरला तर हे या भैयानं डायरेक्ट पळत पळत आणलं हो मला. म्हणलं जरा आरामशीर राहणार बा, आपल्याला काय नागरावर जायचं तिकडे, घरीच जायचं आहे. मग काय सकाळी उठलो, ताईनं केला होता पण नाश्ता ते. अरे बाप, नाश्ता ते झालं. बघू शकतो ताईचे इथं आंबे पण लय भयानक होते बरं का. शेतामध्ये आंब्याच झाडे. घेतले आंबे खाऊन. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करून घ्या तेवढं.